तर आज आपल्यासोबत आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारतीताई पवार. मॅम, फर्स्टली थँक्यू तुम्ही आलात आणि दुसरं थँक्यू यासाठी की अनेक खासदार आमच्यासोबत गाडीवर बसले, पण यू आर द फर्स्ट मिनिस्टर. तुम्ही पहिल्या मंत्री आहात जे आमच्या साईड कारमध्ये बसलात, त्यामुळे आमच्या गाडीचा पण जरा भाव वाढलाय. थँक्यू. आणि मला पण खूप भारी वाटतंय की शोले बघितला होता लहानपणी आणि मला वाटायचं की अरे जय आणि वीरू यांची दोस्तीवाली गाडी, आणि आज त्या दोस्तीवाल्या गाडीत मला पण बसायला मिळालं. सो मला खूप भारी वाटतं की माझी पण माझ्या मतदारसंघाची दोस्ती अशीच आहे, जय आणि वीरू सारखी. काय वाटतं, म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापलंय की काय, म्हणजे तुम्ही तापवणार आहात? नाही, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तशी सुरूच झालेली आहे आणि आम्ही सातत्याने, म्हणजे मी गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना, लोकांना भेटत असताना, माझा मतदारसंघ खूप मोठा आहे, 10 तालुके येतात. माझा मतदारसंघ ग्रामीण आहे आणि मोठा असल्यामुळे खूप प्रवास होतो आणि मला असं वाटतं की पहिली महिला खासदार माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला आशीर्वाद देऊन निवडून दिलाय, तर माझ्या मतदारसंघामध्ये ती प्रगल्भता आहे. नारी शक्तीचा सन्मान हे त्यांनी आधीच दाखवलंय आणि पहिल्यांदा आमच्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद दिलंय. तर मला असं वाटतं नेत्यांनी देखील त्या आमच्या विश्वासाला एक प्रकारे उभारी दिली आहे. मला असं वाटतं की महिला म्हणून मला फार माझा मतदारसंघ प्रवास करत असेल किंवा मी खूप शिकते आणि मुळात माझा मतदारसंघ शेतीशी निगडीत आहे. तर शेतीशी असल्यामुळे शेती आणि मुळात कांदा, द्राक्ष, डाळिंब अशा या सगळ्या वातावरणाशी आम्ही सातत्याने या प्रश्नांवर काम करत आलोय आणि खूप चांगले अनुभवही आले. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अडचणी सोडवताना, योजना आणत असताना खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजींची अपेक्षा आहे की गरीब कल्याण आणि त्यांच्या अंत्योदय जी संकल्पना आहे ती पोहोचणं गरजेची आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. सध्या भारतीजी, तुम्ही आता म्हणताय की प्रवास सगळा व्यवस्थित चाललेला आहे, पण तसं बघायला गेलं तर रस्त्यांचा पण प्रश्न अजून पण हेच आहे, अजून पण प्रलंबितच आहे. मला सांगा तुम्ही कुठून प्रवास केलाय? तुमची टीम आली कुठून आहे? मुंबईहून? मतदारसंघातूनच आमचा प्रवास आलेला नाही, पण तुमची टीम आली असेल मुंबईहून. तर बघा, तुम्ही 10 वर्षापूर्वी मुंबई नाशिकचा प्रवास आणि आताचा मुंबई नाशिकचा प्रवास हे तर मान्यच करावं लागेल की ते अंतर कमी झालंय. ते मान्यच करतो. मग ती कनेक्टिव्हिटी पण काही म्हणजे तुमच्या मतदारसंघात काही रस्ते अजून पण काही भागात असे नक्कीच आहेत ना. मग आमचं म्हणणंच ते की मोदी सरकारला येऊन 10च वर्ष झाली आहेत, आम्हाला अजून संधी मिळते तसं ही रफ्तार, जशी हे वीरू रफ्तार वाढवते ना गाडीची, सो पहिला गिअर येतो, मग सेकंड, मग थर्ड, मग फोर्थ, असं जरा तो रफ्तार असतो ना, तसा हा विकासाचा पण रफ्तार, विकासाचा पण वेग मोदीजींच्या नेतृत्वात वाढताना देश बघतोय. आणि नक्कीच ग्रामीण भागातही माझ्या भागातले जे हायवे खूप चांगल्या पद्धतीने, माझ्या नांदगाव मनमाडचं मी उदाहरण देईल की आज तिथली लोक तासाभरात पोहोचतात त्या हायवेमुळे, अंतर कमी होत आहे. समृद्धीचं उदाहरण जसं आपण देतो तसं माझ्या मतदारसंघात पण उदाहरण आहे, 1 तासात ते अंतर. तर मला असं वाटतं की रस्ते कनेक्टिव्हिटीला नक्कीच प्रायोरिटी आहे मोदी गव्हर्नमेंटची आणि रस्ते, रेल्वे, एअरवेज ही मुळात केंद्र सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यावर प्रचंड काम करत आहे. हिरा डेव्हलपमेंट. यंदाची जी निवडणूक आहे ती तुम्ही कशी पाहता? म्हणजे आता एकंदरीतच सगळी राजकीय गणितं बिघडलेली आहेत, म्हणजे शिंदे गट असेल किंवा दादा पण आता महायुतीत सामील झाले, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? मला ते शोलेच आठवतोय. शोलेमध्ये पण असंच बिघडलं होतं, पण मला असं वाटतं की जेव्हा मान्य करता बिघडलंय? नाही बिघडलं होतं, पण जयवीरू आले होते ना, तसे आमच्याकडे पण असे 2 नाही तसे पण आमच्याकडे लोकशाही खतरे में आ गई ना, तर एकदम स्ट्रॉंग लीडर आले, ते भारतीय जनता पार्टीचे लीडर आहेत आणि मला असं म्हणायचंय की त्यांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्षात न भूतो न भविष्यती असे ऐतिहासिक निर्णय झाले. आणि मला असं वाटतं की जेव्हा असं बिघडत असतं ना तेव्हा देवालाच काळजी असते. मतदारसंघातले सगळे आमदार ऍक्च्युली महायुतीतले, त्यामुळे तसा पेपर तुमच्यासाठी तो सोपा आहे म्हणजे कागदावरती. पण दुसरीकडे आपण जर CPIMचं पाहिलं तर त्यांचं पण जे वोटिंग आहे ते 1.5 लाखाच्या आसपास असलं ना, तर हे सगळे चॅलेंजेस मी पाहिलं. 6 आमदारांचं मतदान, पण हे साईडचे जे चॅलेंजेस आहेत, म्हणजे कांद्याचा प्रश्न असेल किंवा CPIMचं
वोटशेअर असेल, हे सगळं कसं तुम्ही डिफीट करणार आहात? नाही, याच्यापूर्वी सुद्धा ते चॅलेंजेस होतेच. मला असं वाटतं की शेवटी राजकीय एक प्रकारची लढाई असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष आपली भूमिका बजावत असतात. तशी तेही पक्ष बजावत आहेत, त्यात काही अडचण नाही. परंतु सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास ही मूलमंत्र आहे आणि त्याच्या भावनेतनंच आम्ही प्रचार आणि काम करतोय. पण भारतीजी, आता तुमच्या समोर तसं बघायला गेलं तर भगरेंचं पण आव्हान आहे, त्यामुळे मग या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला असं आव्हान म्हणायचं पेक्षा मी म्हणते की लोकशाहीमध्ये ह्या लढाया होत असतात, परंतु जनता जाणून आहे की पार्लमेंटमध्ये काम करणं, तो अनुभव असणं, तिथे प्रश्न मांडणं, मार्गी लावणं हे खूप मोठा टास्क असतो. आणि आज आपल्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून एक संधी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून नक्कीच भविष्यात माझ्या जनतेचा फायदाच होणार आहे. कामं मार्गी लावण्यासाठी असेल, विकास कामं करण्यासाठी असेल, चांगलं बजेट जे आज आमच्या जिल्ह्याला मिळालं आहे. मला असं वाटतं की जनता हे जाणून आहे आणि त्या दृष्टीने जनतेचा विश्वास आहे. भारतीजी, आम्ही आता तुमचं सगळं विजन ऐकून घेतलं, पण अजून मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की तुम्ही आरोग्य मंत्री आहात आणि तुमच्या भागात म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये जे आदिवासी पाडे आहेत तर तिथल्या लोकांना अजून म्हणाव्यात अशा आरोग्याच्या सोयीसुविधा मिळालेल्या नाही आहेत. तर मग त्यांच्यासाठी आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी काय असेल भारतीताईंचं विचार? नक्कीच बघा, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आजही माझ्या आदिवासी पट्ट्यात म्हणा त्या सोयी सुविधांसाठी आम्ही काम करतोय. आणि आज स्वतः पंतप्रधानांनी ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट शोधून काढले, ॲस्पिरेशनल ब्लॉक्स शोधून काढले की जिथे वर्षानुवर्ष या सुविधा, बेसिक सुविधा पोचल्या नाही. म्हणजे एक तर नक्की झालं की गेल्या 60-70 वर्षापासून हा भाग वंचितच राहिला. आदिवासी विकासाला बजेटच कमी दिलं, त्या योजना पोचल्या नाही. आज मोदी सरकारने आदिवासी भाग वेगळा केला. मान्य अटलजी पंतप्रधान असताना आमचं आदिवासी खातं वेगळं आलं. त्याच्यानंतर ते बजेट होतं 2014 पूर्वी 21-22 हजार कोटी. आज ते वाढून 1,20,000 कोटींच्या पुढे ते बजेट गेलं. त्या माध्यमातून या 10 वर्षात मग मी जसं म्हणली, शाळा असतील, ग्रामीण दवाखाने असतील, यासाठी सुविधा पुरवण्याचं काम सरकार करते. नक्कीच भारतीजी, तुमचं हे विजन हे खरंच लोकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. पण आता आपण वळणार आहोत एक अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे. तो प्रश्न असा आहे की तुम्हाला माहितीच आहे आम्ही जयवीरू आहोत आणि आमचा मोटिव्ह काय आहे. म्हणजे आतापर्यंतचे प्रश्न महत्त्वाचे नव्हते, महत्त्वाचे होतेच, पण हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर मग आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक, तर मग आम्ही असा विचार केला की आम्ही बाबा तुमच्या मतदारसंघातनं उभं राहायचं म्हणतोय, तर मग द्याल का पाठिंबा आम्हाला? अरे तुम्ही लेट आले, तुम्ही तसेच लेट आले शोले सारखे. परत तू गाडी काय लवकर पळवत नाही. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे से आओ ना, शोलेतला फेमस डायलॉग आहे. सो असं करू नका, आता ही वेळ निघून गेली आहे. सो आता ती यात्रा सुरू होऊन गेली आहे. आम्ही तर महासंकल्प, आमची विजयी संकल्प यात्रा सुरू झालेली आहे. सो तुम्ही जरा लेट आलात, पण काळजी करू नका. भारतीय जनता पार्टीच जय आणि वीरू यांना न्याय देईल. आणि जय वीरू, मॉडर्न जय वीरू, मला फार भारी वाटलं की चला तुम्ही परत त्याच सेलिब्रिटी मोडमध्येच राहा. हे राजकीय आखाड्यात कुठे इतकं गोड बोलून आपल्याला कोणी माघारी पाठवलं नव्हतं. काय आता जाऊ दे, आपण काय बोलू पण शकत नाही आता. तरी मी याला सांगत होतो, पण हा माझं काय नाही. चलो अभी धन्नो का गई है ना, हम सब मिलके धन्नो को ढूंढते. तुम्ही एवढं शोलेचं उदाहरण देताय प्रत्येक याच्यामध्ये, तुम्ही किती वेळा बघितलं शोले? हा, मी बराच वेळा बघते. आणि मला हेमाजी म्हणजे माझी आणि मान्य हेमाजींची जेव्हा ओळख झाली पहिल्यांदा, आणि मी त्यांना बऱ्याच वेळा असं विचारत असते शूटिंग, त्यांचे अनुभव, तर त्यांना छान वाटतं त्या जुन्या आठवणी. आणि मग नंतर मग मी बघायला लागली की हां, शोले. आणि आमच्या घरामध्ये पण चांगलं हे आहे, मूवीची नॉलेज असणारी मंडळी आहेत, त्याच्यामुळे मलाही तो पिक्चर आवडतो आणि मी बऱ्याच वेळा बघते. साधारण 3-4 वेळा बघितला. ॲक्च्युली मजा आली आम्हाला तुमच्याशी संवाद साधताना, गप्पा मारताना. या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी
जय वीरूकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप All the धन्यवाद. best. आणि तुम्ही पण खूप छान एक वेगळाच मोडमध्ये लोकांशी म्हणजे लोकांबरोबर एक वेगळा सेशन चालू केला की त्याच्यामध्ये जय वीरू गाडी आणि ती म्हणजे परत लोक शोले बघतील आता अरे ही गाडी आणि मग मग त्या जुन्या आठवणी. तर मला असं वाटतं खूप चांगलं ABP माझाचे मी धन्यवाद देते की खूप चांगली कन्सेप्ट आणली आणि हसत खेळत तुम्ही माझ्याकडनं बऱ्याचशा गोष्टी ऐकून काढून घेतल्या आणि माझे विजन पण नकळत तुम्हाला कळून गेले आणि काय काम करायचं राहिलं हेही माझ्याकडनं सांगितलं. सो हे जय वीरू शिवाय कोणी करू शकत नाही. तो Thank you. बहुत Thank you so बढ़िया. much. ये दोस्ती बहुत अच्छे से आप बरकरार आगे बरकरार रहे, ये निभाते रहो और लोगों के साथ हम सब जुड़ना है, जुड़े रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद. मला खूप छान वाटलं. जय वीरू मी बघतच होती टीव्हीवर पण आज प्रत्यक्षात बघितलं आणि खूप छान. खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank थँक्यू you सो so मच. much. थँक्यू ABP.